संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज, खटला केस कोर्टात न चालवता बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी, कोर्ट 10 मार्चला देणार निर्णय। बीडच्या मस्सा चौकमध्ये काँग्रेसची सद्भावना रॅली, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये देशमुख कुटुंब सहभागी, तर वाईट प्रवृत्तींच्या विरोधात लढावं लागेल, सपकाळ यांचं विधान। सह्याद्री बंगल्यासमोर रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात आंदोलन, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी, तर आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे करणार तक्रार, मुंडे आणि कराडना 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। शिंदे आणि फडणवीसांमध्ये वॉर सुरू, शिंदेंच्या बोलण्याला राज्यात काहीही किंमत राहिली नाही, संजय राऊतांचा पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा। पंधरा दिवसात तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याची केंद्रीय पुरातत्व विभाग करणार पाहणी, पाहणीनंतरच गाभारा नूतनीकरणाचा निर्णय घेणार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती। अधिवेशन झाल्यावर शांत बसणार नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज रांगेंचा पुन्हा सरकारला इशारा, अधिवेशनातच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी।